त्या सवयीमुळे अनायास त्यांच्या तोंडून निघालं की तुम्हाला मुख्यमंत्री पाहायचं आहे, तुम्ही माझे मुख्यमंत्री तुम्हीच आहात. आणि काही दिवसांनी ते निश्चितपणे खरं झालं. त्यावेळी वहिनींना आणि शंकरभाऊंना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की मताची आवश्यकता तर आहे, पण मतापेक्षा भाऊंचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. आणण्यासारखी परिस्थिती असेल, डॉक्टर होकार देतील तरच तुम्ही आणा, अन्यथा तुम्ही आणलं नाही तरी हरकत नाही. पण त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊनी मात्र अतिशय स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पक्षाला आवश्यकता आहे, त्यामुळे काही झालं तरी मी जाईनच. आणि त्या ठिकाणी PPE किट घालून आणि कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये लक्ष्मण भाऊ त्या ठिकाणी आले आणि मतदान केलं. आणि मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी मला असं म्हणाले, मी तेव्हा विरोधी पक्षाचा नेता होतो, की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुख्यमंत्री पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो. आणि त्यानंतर 15-20 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सत्ता बदल केला आणि या निवडणुकीमध्ये त्यांचं ते स्वप्न देखील पूर्ण झालं. कदाचित मला असं वाटतं की काळाच्या पलीकडचं पाहण्याची ती त्यांची सवय होती, त्या सवयीमुळे अनायास त्यांच्या तोंडून निघालं की तुम्हाला मुख्यमंत्री पाहायचं आहे, तुम्ही माझे मुख्यमंत्री तुम्हीच आहात. आणि काही दिवसांनी ते निश्चितपणे खरं झालं. पण आज अशा प्रकारचा आमचा एक मित्र की ज्यांच्या मनामध्ये एक अत्यंत प्रेम होतं, ज्यांचा एक भक्कम पाठिंबा आमच्या पाठीशी होता, ते आपल्यातनं अचानक निघून गेले. खरं तर ते लढवय्ये असल्यामुळे